नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं सर्वांचं आरके एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, आपण तर्क व अनुमान हे प्रकरण पाहत आहोत। चला तर त्याच प्रकरणाला आपण कंटिन्यू करूया। आपल्या स्क्रीनवर पहा, डाव्या उजव्या साईडला स्टेटमेंट नंबर 14 नंबरचं विधान पहा। सर्व ए बी आहेत, काही सी बी आहेत। तर या ठिकाणी पहा, दोघेही स्टेटमेंट हे पॉझिटिव्ह आहेत। सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत, काही सी बी आहेत। तर या ठिकाणी पहा, काही सी बी आहेत। दोन स्टेटमेंट आपल्याजवळ दिलेले आहेत। तर याच्यापासून किती कन्क्लुजन मिळतात ते पाहूया। 13 नंबरचं स्टेटमेंट परत एकदा पाहू। 13 नंबरचं स्टेटमेंट मध्ये काय दिलं होतं मित्रांनो, सर्व ए बी आहेत, काही ए सी आहेत। तर या ठिकाणी का सर्व ए बी आहेत, काही सी बी आहे। तर मागच्या 13 नंबरच्या क्वेश्चन मध्ये ए हा कॉमन होता, तर याच्यामध्ये आपल्याला बी हा कॉमन दिलेला आहे। तर या ठिकाणी एवढी काळजी तुम्ही घ्या। पहा, याला आपण सॉल्व्ह करूया। सर्वात अगोदर तुम्हाला सांगितलेले टिक क्रॉसचा टेबल लिहून घ्या। सर्वसाठी टिक क्रॉस, काहीसाठी क्रॉस क्रॉस। काहीसाठी काय मिळाला, क्रॉस क्रॉस। बी ला दोघी ठिकाणी क्रॉस आलेला आहे, म्हणजेच ए आणि सी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही। ए आणि सी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही। ओके, याच्यानेच फक्त आपल्याला इमिडिएट कन्क्लुजन मिळतील। इमिडिएट कन्क्लुजन पहा, पहिलं सर्व पासून आपल्याला काय मिळते, काही। मग आपण या ठिकाणी घेतलं मित्रांनो, काही ए बी आहेत, काही ए बी आहेत। ओके, काहीला आपण रिव्हर्स रीड करू शकतो, काही बी ए आहेत। ओके, परत एकदा समजवतो शॉर्टकट। सर्व या उपसर्ग पासून आपल्याला काही ए उपसर्ग मिळते आणि काहीला आपण काय करू शकतो, रिव्हर्स रीड करू शकतो। तसंच पहिल्या स्टेटमेंट वरून आपल्याला दोन कन्क्लुजन मिळाले, काही ए बी आहेत तर काही बी ए आहेत। ओके, तिसरं स्टेटमेंट पाहूया। तिसरं कन्क्लुजन पाहूया सेकंड स्टेटमेंट। सेकंड स्टेटमेंट आपल्याजवळ दिलं आहे। दुसरं विधान आपल्याकडे काय दिलंय, काही सी बी आहेत, काही सी बी आहेत। तर काहीला रिव्हर्स रीड करा, काही बी सी आहेत, काही बी सी आहेत। हे झाले मित्रांनो इमिडिएट कन्क्लुजन। आता याच्यामध्ये मेन कन्क्लुजन काय होऊ शकतं, तुम्हाला सांगितलंय। मेन कन्क्लुजन काढत असताना सर्वात अगोदर जो कॉमन वर्ड असेल त्याला जर दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला तर ए आणि सी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही। तर ए आणि सी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही, म्हणजेच त्याला आपण असं म्हणू शकतो, नो कन्क्लुजन। नो कन्क्लुजन। ओके, समजलं सर्वांना? नोट डाऊन। पुढील स्टेटमेंट पाहूया मित्रांनो। स्टेटमेंट नंबर 15 विधाने पहा, काही ए बी आहेत, कोणताही म्हणजेच त्याला आपण ऑब्लिक मध्ये एकही असं म्हणू शकतो। काही ए बी आहेत, काही ए बी आहेत। ओके, एकही सी ए नाही। सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला, एकही सी ए नाही। तर या ठिकाणी पहा, एकही ए सी नाही, काही ए बी आहेत, एकही सी ए नाही। तर या ठिकाणी पहा, पहिलं स्टेटमेंट, सेकंड स्टेटमेंट। इमिडिएट कन्क्लुजन काय मिळेल मित्रांनो, ते आपण या ठिकाणी पाहूया। काही हे पॉझिटिव्ह आहे, एकही नाही हे निगेटिव्ह आहे। म्हणजे येणारं जे स्टेटमेंट असेल, कन्क्लुजन असेल, ते काय होऊ शकतं, निगेटिव्ह होऊ शकतं जर दोघांना एकत्र केलं तर। ठीक आहे, तर काहीला आपण रिव्हर्स रीड करू शकतो, काही बी ए आहेत, काही बी ए आहेत। काहीसाठी टेबल काय लक्षात ठेवला, क्रॉस क्रॉस। एकही नाही साठी काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, टिक टिक। एकही नाही साठी काय आहे, टिक टिक।
ओके, काही बी ए आहेत, काही ए बी वरून आपण काय कन्क्लुजन मिळवलं, काही बी ए आहेत. एकही नाही हा काय होऊ शकतो, रिव्हर्स होऊ शकतो. म्हणजे याला आपण असं म्हणूया, एकही ए सी नाही, एकही ए सी नाही. आणि एकही नाही पासून आपल्याला काय मिळते मित्रांनो, काही नाही. म्हणजे याला आपण असं म्हणूया, काही सी ए नाही, काही सी ए नाही. फोर्थ नंबरचं कन्क्लुजन काय निघू शकतं, या एकही नाही पासून आपल्याला काय मिळेल, काही ए सी नाही, काही ए सी नाही. हे मिळाले मित्रांनो तुम्हाला इमिडिएट कन्क्लुजन. ओके, मिळाले आपल्याला इमिडिएट कन्क्लुजन. आता मित्रांनो आपण मेन कन्क्लुजन काढूया. मेन कन्क्लुजन काढण्यासाठी आपल्याजवळ काही प्लस एकही नाही दिलेला आहे. काय मित्रांनो, काही प्लस एकही नाही, काही प्लस एकही नाही. याच्यापासून आपल्याला काय उपसर्ग मिळेल मित्रांनो, मेन कन्क्लुजन काढत असताना जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्या ठिकाणी मी कॉम्बिनेशन लिहून दिलेले आहेत. काही प्लस एकही नाही, तर याच्यापासून आपल्याला मिळेल मित्रांनो काही नाही. काय मिळेल, काही नाही. काय मिळेल मित्रांनो, काही नाही. तर या ठिकाणी काही नाही आपल्याला हे उपसर्ग मिळालं, परंतु कोणामध्ये रिलेशन लावणार, तर लक्षात ठेवा ए या ठिकाणी सेफ झोन मध्ये आहे, तर बी आणि सी मध्ये रिलेशन लावू शकतो. म्हणजे बी आणि सी मध्ये काय कन्क्लुजन निघेल, तर काही बी सी नाहीत. कळलं सर्वांना, काही प्लस एकही नाही यापासून आपल्याला काय मिळते, काही नाही, काही बी सी नाहीत, काही बी सी नाहीत. तर या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा, काही प्लस एकही नाही याच्यापासून आपल्याला काय मिळेल, काही नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगितली, काही नाही असेल तर वेळेस क्रॉस आणि टिक असतो. काय असतो, क्रॉस आणि टिक. ठीक आहे, टिक क्रॉसचा टेबल काय असेल, क्रॉस आणि टिक असेल. मग मला सांगा बी आणि सी मध्ये क्रॉस कोणाला मिळालेला आहे, तर बी आणि सी मध्ये क्रॉस हा बी ला मिळालेला आहे. कोणाला मिळालेला आहे, बी ला. तर लक्षात ठेवा याही ठिकाणी बी ला क्रॉस आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ हे कन्क्लुजन तुमचं असू शकतं. लक्षात ठेवा ज्यावेळेस मेन कन्क्लुजन काढतो, ज्याला क्रॉस मिळाला आहे तो उत्तर मध्ये देखील त्याला कन्क्लुजन मध्ये देखील त्याला क्रॉस मिळाला पाहिजे. तर हिंदीमध्ये एक वाक्य आहे मित्रांनो, क्रॉस वाले को क्रॉस मिलेगा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, नोट डाऊन. पुढील स्टेटमेंट पाहूया. स्टेटमेंट नंबर 16, विधान क्रमांक 16. विधाने पहा, एकही ए बी नाही, एकही ए बी नाही, एकही ए बी नाही. ओके, एकही ए बी नाही, सर्व बी सी आहेत, सर्व बी सी आहेत. तर लक्षात ठेवा टिक क्रॉसचा टेबल या ठिकाणी पाहूया. एकही नाही साठी काय असतो, टिक टिक. सर्व साठी काय असतो, टिक क्रॉस. तर बी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळालेला नाहीये, म्हणजे याचा अर्थ ए आणि सी मध्ये कन्क्लुजन निघू शकते. ठीक आहे, ए आणि सी मध्ये कन्क्लुजन मिळू शकतं. तर सर्वात अगोदर आपण इमिडिएट कन्क्लुजन काढूया. इमिडिएट कन्क्लुजन आपण सिंगल स्टेटमेंट वरून काढतो. एकही नाही हा रिव्हर्स होतो आणि एकही नाही पासून आपल्याला काय मिळते, काही नाही. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, एकही बी ए नाही, एकही बी ए नाही. आणि एकही नाही पासून आपल्याला काय मिळेल, काही नाही. म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो, काही ए बी नाही, काही ए बी नाही. आणि ह्या एकही नाही पासून आपल्याला काय मिळेल मित्रांनो, काही नाही. या एकही नाही पासून लक्षात ठेवा, काही नाही हा रिव्हर्स होत नाही आणि याच्यापासून कोणतेही उपसर्ग आपल्याला मिळत नाही. तरी ह्या एकही नाही पासून आपल्याला काय मिळते, काही नाही. म्हणून मी या ठिकाणी असं म्हणूया, काही बी ए नाही, काही बी ए नाही. हे मिळाले मित्रांनो आपल्याला
पहिल्या स्टेटमेंटवरून 3 कन्क्लुजन. सेकंड स्टेटमेंट पाहूया. सेकंड स्टेटमेंट पहा, सर्व आहे आणि सर्व पासून काय मिळते मित्रांनो, काही, म्हणजे आपण याला असं म्हणूया, काही बी सी आहेत, काही बी सी आहेत, काही सी बी आहेत, कारण काहीला आपण रिव्हर्स रीड करू शकतो. ओके, इथपर्यंत सर्वांना समजलंच असेल. मग आता मित्रांनो मेन कन्क्लुजन काढूया. मेन कन्क्लुजन कोणामध्ये निघेल, ए आणि सी मध्ये. ए आणि सी मध्ये, कारण बी हा काय आहे, कॉमन वर्ड आहे. कॉमन वर्डला सोडून ए आणि सी मध्ये काय कन्क्लुजन मिळतं ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर सर्व प्लस एकही नाही, ज्यावेळेस तुमच्याजवळ असं कॉम्बिनेशन असेल, सर्व प्लस एकही नाही, सर्व प्लस एकही नाही, तर यापासून एकही नाही मिळते. काय मिळते मित्रांनो, एकही नाही. ऑल प्लस नो इज इक्वल टू नो. ऑल प्लस नो इज इक्वल टू नो, आणि नो पासून आपल्याला काय मिळतं मित्रांनो, सम नॉट. काय मिळते, सम नॉट. नोला आपण रिव्हर्स रीड करू शकतो, म्हणजेच मराठीमध्ये पहा, सर्व प्लस एकही नाही, त्याच्यापासून आपल्याला कोणतं उपसर्ग मिळते, एकही नाही, आणि एकही नाही पासून आपल्याला काय मिळते, काही नाही, आणि एकही नाहीला आपण काय करू शकतो, रिव्हर्स रीड करू शकतो. ठीक आहे, तर यापासून आपल्याला एकही नाही हे उपसर्ग मिळाले. ठीक आहे, तर सर्व प्लस एकही नाही, तर या ठिकाणी आपण असं म्हणूया, एकही ए सी नाही, एकही ए सी नाही. तर एकही ए सी नाही यापासून लक्षात ठेवा, टिक क्रॉस असतो. सॉरी, एकही नाही साठी काय असतो, टिक टिक असतो. परंतु ए आणि सी मध्ये क्रॉस कोणाला मिळालेला आहे मित्रांनो, ए आणि सी मध्ये क्रॉस मिळालेला आहे सी ला, परंतु सी ला या ठिकाणी क्रॉस मिळालेला नाहीये. तर एकही नाहीला जर रिव्हर्स केलं तर एकही नाहीच मिळेल, आणि एकही नाही पासून काय मिळतं मित्रांनो, काही नाही. काय मिळतंय, काही नाही. म्हणजे मी असं म्हणू शकतो, काही ए सी नाही, आणि ह्या एकही नाही पासून रिव्हर्स होतो, म्हणजेच याला आपण असंही लिहू शकतो, काही सी ए नाहीत. मग काही नाही साठी काय सांगितलंय, क्रॉस टिक, क्रॉस टिक. मग या 3 कन्क्लुजन आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. तर ए आणि सी मध्ये क्रॉस कोणाला मिळाला आहे, तर सी ला. तर सी ला या ठिकाणी क्रॉस मिळाला आहे, म्हणजे पहिले 2चे जे कन्क्लुजन असतील ते कन्क्लुजन येऊ शकत नाही. तर ए आणि सी मध्ये फक्त एकच कन्क्लुजन मिळेल मित्रांनो, ते कोणतं, काही सी ए नाहीत, काही सी ए नाहीत. कळलं इथपर्यंत? ठीक आहे, नोट डाऊन. आज आपण या ठिकाणी थांबूया, भेटूया पुढच्या पार्ट मध्ये नवीन टाईप सोबत. तोपर्यंत धन्यवाद, बाय.